रायगड जिल्हा परिषदेवर महायुतीची सत्ता. भाजपचे मंगेश वाकडीकर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांची वर्णी. रायगड जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी अजित पवार पार्टी, शिंदे शिवसेना महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली आहे. पनवेल भाजपचे मंगेश वाकडीकर रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे मधुकर पाटील यांची वर्णी लागली आहे. यावेळी महायुतीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. आत्रे साहेब, आता तुमच्या हक्काचाच माणूस आहे. झालं आता आमचं झालं ना. एक मिनिट सर 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 उपाध्यक्षांना देऊन मनसीताई अजिताई आत्रे साहेब, आता तुमच्या हक्काचाच माणूस आहे. झालं आता आमचं झालं ना. बघा अहो काढलं आम्ही. ताई 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 बघा तुम्ही. एक मिनिट. एक मिनिट सर 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 उपाध्यक्षांना देऊन हे पतूचा हे त्याचं काय निवड झालेली आहे. काय सांगाल एकूणच आता सध्या आपण खुर्चीवर विराजमान होणार आहात, कशा पद्धतीनं जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान असणार? रायगड जिल्हा परिषद 2026ची जी आज सार्वत्रिक निवडणूक ही बिनविरोध आल्याबद्दल सर्व 59 सन्मान्य सदस्यांचा मी आभार व्यक्त करतो. आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष स्वातंत्र्यानंतर या रायगड जिल्हा परिषद बसत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आज रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी मला भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या सर्वांनी मला एक मुखाने माझी एक मतांनी निवडणूकमध्ये मला बिनविरोध दिल्याबद्दल त्यांचं सर्वांचं धन्यवाद. रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा राजधानीचा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये 15 तालुके, 1968 गावं आहेत. एकूण 7000 चौरस किलोमीटरचा हा जिल्हा. एकीकडे उत्तर रायगड, एकीकडे दक्षिण रायगड अशी भिन्नता असलेला हा जिल्हा. एकीकडे MMR रिजन असेल, सिडको असेल, नैना असेल, तर एकीकडे सागर पट्टा असेल, असा हा रायगड जिल्हा आहे. या रायगड जिल्ह्याचा येणाऱ्या भविष्य काळात एक वेगळ्या पद्धतीने विकास करून या रायगड जिल्ह्याला महाराष्ट्रातील अग्रमानांकित जिल्हा करण्याचा आमचा मानस आहे. आणि हे करत असताना आमचे सर्व सन्माननीय 59 सदस्य यांचा पाठिंब्यावर निश्चितच या रायगडचा विकास करून या रायगड जिल्ह्याला पुढे नेण्याचा मी निश्चित काम करू. रायगड जिल्ह्यामध्ये गेली 1.5 महिना झालो वाद चालू होता राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा शिवसेनेचा. त्यानंतर तुम्हाला संधी मिळालेली आहे. यामध्ये कसं पाहता या संधीकडे आणि भविष्यामध्ये काम करत असताना या राजकारणाचा त्रास होईल का? आपण जर पाहिलं तर
गेल्या 2 महिन्यात भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब, त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार स्थापन झालं आहे. कुठेही वाद नाही, कुठेही विवाद नाही. आम्ही सर्व एक संघ आहोत आणि रायगडचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि येणाऱ्या भविष्य काळात वादविवाद न करता एक सुशासन देण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि रायगड जिल्ह्याला एक वेगळ्या दिशेने नेण्याचा आमचा निश्चितच प्रयत्न असेल. भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्र मोदी साहेब, तसेच पद्धतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तशाच पद्धतीने आमचे राजकीय गुरु म्हटले तर रामशेठ ठाकूर साहेब, माजी लोकनेते, त्याच पद्धतीने जयंत म्हात्रे साहेब, त्याच पद्धतीने धैर्यशील पाटील खासदार आणि पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब आणि उरणचे दमदार आमदार महेश बालदी साहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून, ज्याच्या मागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती, फक्त माझं काम, माझं कर्तृत्व हे बघूनच मला आज ही संधी दिली, त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या तमाम सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात या रायगड जिल्ह्याला वेगळ्या उंचीवर देण्याचा निश्चितच आम्ही प्रयत्न करतो. तशाच पद्धतीने आज येथे शुभेच्छा देण्यासाठी आमचे मार्गदर्शक परेशजी ठाकूर साहेब, ज्यांची आताच स्वीकृत नगरसेवकपदी त्यांची निवड झाली, त्याच पद्धतीने ते आमच्या पनवेल महानगरपालिकेचे माजी गटनेते होते, त्यांचं मार्गदर्शन, तशाच पद्धतीने आमचे वर्गमित्र म्हणावं लागतील प्रीतम शेठ म्हात्रे, ज्यांनी महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेते पद केलेलं आहे, यांचा सर्वांचा पाठिंबा निश्चित माझ्यासोबत राहील आणि आमचे सर्व जिल्हा परिषद सर्व सदस्य यांच्या सोबतीने राहून आम्ही ह्या विकास करण्याचा चांगला प्रयत्न करू. पुन्हा एकदा 1.5-2 महिन्याच्या वादानंतर तिन्ही पक्ष एकत्र येतात महायुतीमधले, काय समीकरण झालेलं आहे? नाही, खरं तर आम्हाला सगळ्यांना मनापासून आनंद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगड भूमी आणि या आपल्या शिवतीर्थ रायगड जिल्हा परिषद याचं एक आगळं वेगळं अनन्यसाधारण महत्त्व हे ग्रामीण भागाच्या विकासात्मक दृष्टीने नेहमी राहिलेलं आहे. या जिल्हा परिषदेला नेहमी राजकीयसुद्धा एक ऐतिहासिक जिल्हा परिषद म्हणून एक वारसा लाभलेला आहे. त्याच्यामुळे आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची निवडणुकीपूर्वीची युती होती, त्यातून आमचे दोन्हीही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी निवडणुका या एकत्रितपणाने लढवल्या गेल्या होत्या. अनेक ठिकाणी त्यावेळेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या कालावधीमध्ये, नगर परिषदेच्या कालावधीमध्ये कुठे ना कुठेतरी महायुतीच्याच घटक पक्षांच्या एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुका होत होत्या. मधल्या या संबंध कालावधीमध्ये खरं तर स्वर्गीय अजितदादा असतानाच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या उपस्थितीमध्ये तटकरे साहेब आणि अजितदादा फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब यासोबत चर्चा होऊन तिथं भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हे निवडणुकीपूर्वीच्या युतीमध्ये सुद्धा ठरलं गेलेलं होतं. त्यानुसार आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांचा उमेदवारीचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे. त्याचबरोबर उपाध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. मधल्या या संबंध कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मग धाराशिव असेल, परभणी असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल, सांगली, सातारा, पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा, तर या संबंध याच्यामध्ये महायुतीने अधिकाधिक ठिकाणी, बहुतांशी ठिकाणी एकत्रितपणाने यावं अशा पद्धतीची भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकी पवार असतील, आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब, आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, तिथून उदय सामंत साहेब असतील, या सगळ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतली. पण पहिल्या या 12 निवडणुकांमध्ये रायगडच्या जिल्हा परिषदेची आज निवडणूक लागलेली आहे आणि या संबंध कालावधीमध्ये जी काही चर्चा महायुतीच्या नेत्यांमध्ये झाली त्याच्यामध्ये साधारणपणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक तर त्यावेळेला लढवली गेली, पण आत्ता अध्यक्ष असेल, उपाध्यक्ष असतील, पुढच्या कालावधीमध्ये विशेष समित्यांचे सभापती असतील, याच्यामध्ये एकत्रितपणाने त्या ठिकाणी काम आपण करावं. याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना
त्यांनी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. काँग्रेससोबत सुद्धा सकारात्मक चर्चा ही झालेली आहे. शेवटी प्रदीर्घ कालावधीनंतर या निवडणुका झालेल्या आहेत. 2017मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी कामगार पक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून मला माझ्या पक्षाने त्यावेळेला संधी दिली. उपाध्यक्ष म्हणून त्यावेळेला ॲडव्होकेट आस्वादजी पाटील होते. सभापती म्हणून त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी काम केलं आणि जवळपास 8-9 वर्षाच्या नंतर ह्या निवडणुका झाल्या. साधारणपणे निवडणुका होत असताना प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य जो निवडून येतो त्याला असं वाटत असतं की बाबा आपल्याला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये विकास कामं करण्याची संधी मिळावी. शेवटी आता त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उत्तर हे विकास कामांच्या रूपाने द्यायचं असतं. संबंध व्यापक हिताचा विचार करून आज शिवसेनेचे सुद्धा मला वाटते मानसीताई आले होते, विकासजी सुद्धा आले होते, रसिकाताई असतील, इतर त्यांचे चंद्रकांतजी कळंबे असतील, इतर त्यांचे सदस्य सुद्धा आले आणि त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ज्या काही सूचना आहेत आणि आदेश आहेत याचं पालन करून त्या ठिकाणी आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा अर्ज ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही दाखल केला त्यावेळेला ते सुद्धा होते. भारतीय जनता पक्षाकडून तर तिन्ही आमदार मोदी असतील, खासदार धैर्यशील पाटील साहेब असतील, हे सुद्धा होते. सगळे वरिष्ठ जिल्हा परिषदचे सदस्य आम्ही त्या ठिकाणी अनिकेतभाई असतील, कार्याध्यक्ष असतील, आमचे जिल्हाध्यक्ष असतील, आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी होतो. त्याच्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये पुढचे 5 वर्ष काम करत असताना लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून, जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करावं या पद्धतीनं ही पावलं उचलली गेलेली आहेत. मी तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे आभार मानीन. त्याचबरोबर इतर मित्र पक्षांनी सुद्धा ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यांच्याही पक्षाच्या नेत्यांचे आभार मानीन आणि जिल्ह्याच्या प्रगतिशील वाटचालीकडे आपण त्या ठिकाणी गतिमान पद्धतीनं पावलं उचलत असताना रायगड जिल्हा परिषद हा त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि त्याच्यामध्ये एक सकारात्मक भूमिका या सगळ्यांनी दाखवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मी अभिनंदन करीन आणि त्यांचे आभार मानीन. रायगड जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदाचा निर्णय झालेला आहे. उपाध्यक्ष म्हणजे रायगड जिल्हा परिषदचा वाद आहे तो शिवसेना राष्ट्रवादीने मिटलेला आहे. पालकमंत्री पदाचा वाद कधी मिटणार? आम्ही आज जिल्हा परिषदेची निवडणूक होती. आज जिल्हा परिषदेच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल उचललं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आज ही निवडणूक पार पाडणं, विशेष समित्यांच्या सभापती पदांची निवडणूक ही एकत्रितपणाने पार पाडणं, आम्ही या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत. योग्य वेळी जो पुढचा विषय त्या संदर्भातला पण निर्णय घेण्यात येईल. मंत्रिपदाचा डेडलाईन काय आहे का? पुढे कधीपर्यंत लागेल? अशी काही डेडलाईन आम्ही ठेवलेली नाही. आम्हाला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी, रवींद्र चव्हाण साहेब, तटकरे साहेब सगळे मिळून योग्य पद्धतीनं राज्याच्या आणि जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतील. पक्ष सत्तेत बसतायत, काय सांगाल? आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय सुनित्रा वहिनी या तिघांच्याही आदेशाने आज तिन्ही पक्ष या जिल्ह्यामध्ये एकत्र येऊन या ठिकाणी काम करणार आहेत आणि एकत्र युती असताना आपल्या सर्वांना दिसलं असेल की 1.5 महिन्याच्या वादानंतर त्या वादावरती या ठिकाणी पडदा टाकलेला आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्ते, आमचे जिल्ह्यातले 3 आमदार असतील, आमचे पक्षाचे नेते आदरणीय शिंदेसाहेब असतील, यांच्या आदेशाचं आम्ही पालन करणारे सर्व कार्यकर्ते आहोत आणि जे आम्हाला आदेश नेत्यांकडून आले त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आज ही युती परत झालेली आहे. शिवसेनेला कोणता शब्द मिळाला या सत्तेमध्ये? शिवसेनेला जो शब्द मिळाला आहे ते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, उदय सामंत साहेब असतील आणि भरत शेठ असतील, हे तिन्ही नेते आपल्याला त्या माझ्या माध्यमातून या ठिकाणी बोलतील. आज आम्हाला फक्त पक्षाचा आदेश होता की आपल्याला भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी बसतोय, राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बसतोय, त्यांना या ठिकाणी युतीचा पाठिंबा द्यायला हवा आहे आणि तो पाठिंबा देण्याकरता आम्ही सर्व जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी आले. पालकमंत्री बाबाची फसवणूक झालेली आहे, अजूनही पालकमंत्री पद मिळत नाही, तशी अवस्था पुन्हा रायगडमध्ये होऊ शकते का जिल्हा परिषदेच्या बाबतीत? तशी अवस्था होणार नाही आहे. पालकमंत्रीच्या बाबतीमध्ये ही देखील हे तिन्ही नेते वरचे आदरणीय फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनित्रा वहिनी हे योग्य निर्णय घेतील आणि जिल्हा परिषदच्या बाबतीमध्ये त्यांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. आपल्याला येणाऱ्या काही वर्षामध्ये समजेलच. शेवट तरी गोड झालेला आहे, कारण बिनविरोध निवड आमची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमची झालेली आहे. त्याच्यामुळं या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा मानस अध्यक्षांनी आताच जाहीर केलेला आहे आणि आम्ही सुद्धा या संपूर्ण या प्रक्रियेमध्ये उपाध्यक्ष म्हणून मी जिल्ह्यामध्ये जिव्हाळ्यातून परिवर्तन करण्याचा, प्रामाणिकपणाचं काम मी स्वतः करणार आहे.
आणि माझे नेते सुनील तटकरे साहेब, आदित्यताई तटकरे, अनिकेतभाई तटकरे, युतीचे नेते सगळे, प्रशांत ठाकूर, बालदी साहेब, आमचे धारप साहेब ज्यांनी ही खरी युती एकत अपंग ठेवली ते असतील, धैर्यशीलदादा पाटील असतील, या सर्वांनी काम करण्याची आम्हाला जी संधी दिली त्या संधीचं चांगल्या पद्धतीने सोनं करण्याचं काम आम्ही करू.